मी आज इथे कोणावरही आरोप करायला नाही आले, तर मी एक आई, एक बहीण आणि एक नागरिक म्हणून इथे बोलते. अलीकडे दिल्लीमध्ये जे घडलं ते ऐकून आपल्यापैकी बऱ्याच जणांनी खूप वाईट झालं असं म्हटलं आणि पुढच्या बातमीकडे वळलो. पण मला असं विचारायचं आहे की जर हे उद्या कुठे आपल्या आजूबाजूला घडलं तर काय? नमस्कार, मी अश्विनी. जे लोक ही बातमी ऐकू शकले नाहीत त्यांच्यासाठी थोडक्यात सांगते. काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली, ज्यात एका छोट्या मुलीवरती काही अल्पवयीन मुलांकडून अत्याचार झाला. अर्थातच ही बातमी ऐकून संपूर्ण देश हादरला. मी इथे त्याचा तपशील सांगणार नाही आहे, कारण ते ऐकणं फार वेदनादायक आहे. हो, पण या बातमीने आपल्या सगळ्यांना एक गोष्ट मात्र स्पष्ट सांगितली की मुलांच्या वागण्याकडे, त्यांच्या सवयींकडे लक्ष देणं हे आता पर्याय राहिलेला नाही आहे, तर ती आता गरज झालेली आहे. अर्थातच त्या घटनेवर चर्चा करण्यासाठी हा व्हिडिओ नाही आहे, तर पुन्हा कुठे असं काही घडू नये याकरता आपण काय करू शकतो यावर विचार करण्यासाठी आहे. आपण जर बघितलं तर पूर्वीच्या मुलांचं बालपण म्हणजे काय? तर मैदानी खेळ, मातीत खेळणं, मातीपासून काहीतरी नवीन वस्तू बनवणं, घरच्यांसोबत मनसोक्त गप्पा मारणं, आपल्या थोड्या मोठ्यांकडनं चांगले वागणुकीचे धडे घेणं. आणि ह्याच उलट जर आपण आताच्या मुलांचं बालपण बघितलं तर जास्तीत जास्त स्क्रीन टाईम, सतत मोबाईल, दर 2 सेकंदारी बदलणाऱ्या रील्स आणि गेम्स, तेही मैदानी नाही तर मोबाईलवरच खेळले जाणार आहे. पण हे जरी चालू असलं ना तरी आपल्यापैकी बरेचसे पालक खुश आहेत. का? तर मुलं शांत बसलेली आहेत. प्रश्न हा नाही आहे की मूल का शांत आहे. प्रश्न खरा तर हा असायला हवा की हे सगळं करत असताना आपल्या मुलांचं मन सुरक्षित आहे का? मी हे अजिबातच म्हणत नाही की मोबाईल हा वाईट आहे. हो, पण कुठल्याही नियंत्रणाशिवाय मुलांच्या हातात मोबाईल देणं हे त्यांच्यासाठी धोकादायक नक्कीच ठरू शकतं. आपण बऱ्याच जणांकडे बघितलं मोबाईलमध्ये तर मुलांच्या वयाला न शोभणारे व्हिडिओ असतात, हिंसक दृश्य असतात, चुकीची भाषा असते, अनोळखी माणसांचे मेसेजेसही असतात आणि हे सगळं नकळतपणे चालू असतं. आणि मग मात्र म्हटलं जातं की आजकालची पिढी बिघडलेली आहे. पण खरं तर पिढी बिघडलेली नाही आहे. मला वाटतं त्यांच्याकडे लक्ष कमी दिलं गेलं आहे. दिल्लीमध्ये जे घडलं तो केवळ एक गुन्हा नव्हता, तर आपल्या सगळ्यांना विचार करायला लावणारा एक प्रश्न आहे. जर योग्य वेळी लक्ष दिलं असतं तर, जर योग्य वेळी मार्गदर्शन केलं गेलं असतं तर कदाचित एखादं बालपण वाचलं असतं. पालकांनो, हे ऐकताना अजिबातच मन दुखवू नका. मुलं चुकीची नसतात. आपण त्यांना जसं शिकवतो तशीच ती वाढतात. पालकांनी मुलांच्या हातामध्ये मोबाईल देताना काही प्रश्न स्वतःला आवर्जून विचारायला हवेत. जसं की आपलं मूल नक्की काय पाहत आहे, किती वेळ पाहत आहे, ते कोणाशी बोलत आहे, या सगळ्याचा आपण विचार करायला हवा. आपण हल्ली मोबाईल मुलांना यासाठी देतो की कुठेतरी आपण त्यांना वेळ देऊ शकत नाही आहे. हा खरं तर सोपा मार्ग आहे की आपण वेळ नाही द्यायचा आहे तर आपण मुलांना मोबाईल देऊयात, ज्यात त्यांचं मन रमेल. पण हा अजिबातच सुरक्षित मार्ग नाही आहे. पालकांनी यासाठी काही गोष्टी नक्कीच करायला हव्यात असं मला वाटतं. जसं की मुलांच्या हातात मोबाईल देताना त्यांचा स्क्रीन टाईम नक्की ठरवा. पॅरेंट कंट्रोल हा नेहमी ऑनच ठेवा. कितीही बिझी असला तरी किमान 10-15 मिनटं तरी दिवसातनं आपल्या मुलांसाठी वेळ काढा, त्यांच्याशी बोला. त्यांना काय चांगलं आहे, काय वाईट आहे हे समजावून सांगा. मुलांना घाबरवू नका, पण त्यांना विश्वासात घ्या. लक्षात ठेवा, संवाद हीच खरी सुरक्षा आहे. ही फक्त आता एका कुटुंबाची गरज नाही, एका कुटुंबाची लढाई नाही, तर आपले शेजारी, समाज, शाळा या सगळ्यांचीच आता ही जबाबदारी झालेली आहे. कुठे काही चुकीचं घडत आहे असं दिसलं तर आपल्याला काय, हे म्हणणं सगळ्यात मोठं पाप आहे. मी इथे कोणालाही घाबरवायला आलेले नाही. हो, पण मी हे आठवण करून द्यायला आले की आपली मुलंही आपल्यावर अवलंबून आहेत.
त्यांचं आयुष्य आपल्या हातात आहे. त्यांना आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे. त्यांच्यासाठी आपण वेळ काढावा ही त्यांची अपेक्षा आहे. यासाठी तुम्ही याचा नक्कीच विचार करायला हवा. आज त्यांच्यासाठी वेळ काढा, लक्ष द्या, तरच कदाचित उद्या पश्चाताप टळेल. आज तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याचा अर्थ तुम्हाला तुमच्या मुलांची काळजी आहे. मग त्यांच्यासाठी रोज थोडा वेळ काढा, त्यांच्याशी गप्पा मारा, त्यांच्याशी बोला, त्यांचा दिवस कसा गेला आहे हे त्यांना विचारा, त्यांना समजून घ्या. मोबाईल देण्याआधी मुलांची मनं समजून घ्या. हा व्हिडिओ शेअर करा, कदाचित एखादं बालपण सुरक्षित होईल. मुलं आपल्या हातात नाही, पण त्यांचं भविष्य मात्र आपल्याच हातात आहे. आता लक्ष द्या, उद्या उशीर होऊ नये.